तर महाकाली मंदिरात पहिलं दर्शन घेतलं जातं। पहिले ते लोक इथे सलामी देतात मंदिरासमोर आणि मग दहंडी फोडायला सुरुवात करतात। बघा सलामी देऊन झालेली आहे। आता सर्व दर्शन घेणार आणि मग पुढे निघणार। महाकाली आईचं दर्शन घेतलं जाते। वाटलं असं आपण बरं झालं घेतली। महाकाली आईचे ते गाराणं घातलं ना सर्व लोकांचं आणि मग दहंडी फोडायला ते पुढे बाहेर निघणार। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे आला महाराजा। आपली महाराजांची गाडी घेऊन आपण महाकाली गोविंदा पथकात आलो आहे। महाकाली गोविंदा पथक तुम्हाला माहितीच असेल, आडिवऱ्यामधलं आपलं मोठं पथक आहे आणि 7 थरांची ते दहंडी लावतात आणि खरोखरच आपण आता हंड्या फोडत सर्व आता जायचं आहे पुढे। तर सर्व हंड्या मी तुम्हाला दाखवणार आहे। आपला गोविंदा पथकाचा सत्कार करण्यात येतोय बेनगीमध्ये। महाकाली गोविंदा पथक आपलं। जय महाकाली आईचं। पहिली दहंडी फोडली आपण सुरुवातीला बेनगीमधली श्रीकृष्ण मंदिरची। या ठिकाणी फक्त सलामी लावली जाणार आहे। जग्गू भाई आहेत म्हणजे वेल्डिंगवाले, तर ते इथे फक्त सलामी द्यायला सांगतात मुलांना आणि जी काय रक्कम आहे ती त्या आपल्या महाकाली पथकाला मिळाली जाते, भेटते। जवळ आहे हे बंड्या जवळ हे व्यवस्थित राहा। व्यवस्थित लांब किती आहे, जवळ राहा जरा। हलका वेळ आहे, ठीकच आहे रा। हे जास्त फोडू नको, पूर्ण बसून फोड।
हलकी बोल रे इकडे समोर यायला दे. या स्पर्धेची तिसरा संघ आहे बरोबर असताना सहा थरांची सलामी द्यायची आहे. मागे जाऊया. आपण आता खारेपाटणला आलोय. खारेपाटणला सुद्धा आपण आता 7 थर लावणार आहे, बघू शकता तुम्ही. हॅलो मस्त चांगलेला या व्यवस्थित आहे. त्याला पाठी ठेवा बरोबर आहे. खारेपाटणमध्ये आपले 7 थर परत एकदम क्लिअर रूट मस्त पैकी शाबास.
जय महाकाली आडिवरे या पथकाने लिलया 7 थर लावलेले आहेत आणि आता सलामी देत आहेत शेवटची. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या पथकाचं अभिनंदन करूया. शिस्तबद्ध संचालन यांचा कोणतीही घाई गडबड न करता 7 थर आणि तसेच उतरतायत. या पथकासाठी खारेपटण दशकृषीच्या सर्व रसिक प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. महिलांचा थर लागलेला आहे बघू शकता. आठ ते 10 संघ आमच्याकडे नावे आली. त्याच्यात गरीब संघ आले असून एसटीमध्ये आमच्याकडे नाव द्यायचं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की तिथे ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी त्या खुलाच्या गाड्या सर्वांनी काढायच्या आणि साहेब इथे सांगायला आले आहे. मला ते साहेब स्वतः आले मला फार सुंदर असा मोठा संच आहे. तरी देखील आपण दुसऱ्या लोकांनी लांब लांब थांबायचं आहे. नक्कीच त्यानंतर अंगणवाडी मध्ये तयार व्हायचं आहे. त्याच्यातच मोठा आता संघ मला वाटतंय जशी दुसऱ्यामध्ये लावतात संघ कशासाठी मोठा संघ लावलेला आहे. खरंच यांच्यासाठी आपण
जोरदार लाईनचा प्रचार पडवलं आणि सगळे जवळ यायचं जवळ यायचं कारण पुढं दोन्ही भांडू आहे नक्कीच. सहा थरांची सलामी झालेली आहे नक्कीच. 7 सलांची 7 मला ते 7 थरांची सलामी आपल्याला बघायला मिळते. क्या बात आहे बघा एकदा जोरदार द्या जोरदार जबरदस्त मला वाटतं मुंबईमध्ये अशी आपण म्हणतो कडक 7 थर लावलेले आहे महाकाली आडिवरे यांनी बघू शकता तुम्ही. क्या बात आहे नक्कीच. 1 नंबर कडक खूप सुंदर आई महाकालीचा गोविंद पथक आहे. हंड्या फोडत आपण आलेलो आहे इथपर्यंत आणि 7 थर लावलेले आहे राजापूरमध्ये बघू शकता. कडक 7 थर. आणि मला वाटतं ह्या मंडळीची अशी इच्छा होती की हा जो खेळ आहे हा अपुरेतही पाहायचा आहे आणि अपुरेतही पाहिलं जोरदार खेळा हे असं दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतं नक्कीच बघायला मिळालं. त्या माझा फार मोठा असा संच आपल्याला कोच आहे बघितलं थोडा माईकचा आवाज वाढवायचा आहे. माईकचा आवाज उकळावी बेस द्यायचा थोडा माईकचा आवाज वाढवायचा आहे. हॅलो हॅलो सर मला वाटतं आपले कोच कुठे कोच कुठे महाकाली मंदिर कोच कुठे त्या मात्र मला वाटतं त्यांचा डायलिसिसचा प्रॉब्लेम आहे आणि तरी वरती यायचं आणि आपण त्यांचा सन्मान करतो. त्यांचा जोरदार त्यांचा आजारी असताना एवढा मोठा संच तयार केले आणि त्यांचा आजार सांगतो महाकाली यांनी सांगतो की त्यांचा लवकरात लवकर आजार बरा होऊन जय सद्गुरू आणि अपूर्व ताई यांच्याकडे त्यांचा आपण सन्मान करतोय आणि एका आपण सन्मान करतो. बघा आपल्या ताईंना किती बघा लहान लहान बाळांचं किती कौतुक करतात बघा तर जोरदार करा आईसाठी जोरदार करा हे बघा आणि अपूर्व ताईंनी या संघासाठी पुन्हा एकदा पास आणि खरंच मी मुंबई संपूर्ण महाराष्ट्राने म्हणत गोष्ट पण आजची जी सलामी तुमची राहिली ना क्या माझं तुमच्याकडे एकदा जोरदार आहे आणि डिझेल आहे तुमचं डिझेल गाडी आहे माझा एक डिझेलचं गाडी आहे तुम्ही लग्न आहे तुमचा आवाज सगळ्यांचा डान्स बघायचा क्या बाजू लगेच पण नृत्य केल्याशिवाय मजा येणार नाही. जिंगट लाव जिंगट
पडेल कॅन्टीन जवळ कडक 7 थर लावलेले आहेत आपल्या गोपाळ मित्र मंडळाने. महाकालीचा आपल्या आशीर्वाद आहे आपल्यावर. मीनादेवी डोंगरगाव. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. डीजेचा आवाज येतोय आणि आता आम्ही आलोय सावंतवाडीमध्ये दहीहंडी फोडण्यासाठी. हंडी फोडण्यासाठी आपण आलेलो आहे सावंतवाडीमध्ये. तमाम गोविंदा प्रेमींनी सावंतवाडीकरांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं संधीनगर करून त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणे सर यांचं व्यासपीठावर आगमन होते. मी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर अस्वस्थ करून घेण्याची विनंती करतोय. तमाम सावंतवाडीकर, तमाम गोविंदा प्रेमी, तमाम गोविंदा पथक, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सगळ्यांकडून आणि संदीप गावडे यांच्या वतीनं नितेश राणे साहेब यांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. मी त्यांना आस्वस्थ होण्याची विनंती करतोय. सर्वप्रथम त्यानंतर रेडी आहेत का? आपली तयारी झाल्यानंतर हात उंचावून आम्हाला इशारा करायचा आहे. त्याच्यानंतर 1 2 3 स्टार्ट. स्टार्ट हा शब्द बाहेर येईल.
त्यावेळी आपण थर रचायला सुरुवात करायची. इतर पथकांच्या माहितीसाठी सुद्धा आपण शिडीपासून सुरुवात केली तर चालू शकतं. तुमच्या माहितीसाठी सुद्धा ते सीडी रचून घेतात, त्याच्यानंतर सुरुवात करतील. काउंटडाऊन स्टार्ट करतोय. 1 2 3 स्टार्ट. कृपया वर जाणाऱ्या गोविंदाला फक्त एकच विनंती असेल, सलामी द्यायची आहे, हंडी फोडायची नाही, फक्त सलामी आहे. एक 2 3 4. अभी चल बराबर एक नंबर. प्रत्येकाच्या हृदयाची धोका चुकवणारी अशी ही सलामी आहे. खरंच अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं प्रत्येक गोविंदा सीडीचा वापर करून वर गेला आणि त्याच शिस्तीनं खाली सुद्धा उतरतोय. अद्याप अजिबात एकही गोविंदा दगबगला नाही, डळमळला नाही. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या गोविंदांसाठी आणि त्याच्या शिस्तीसाठी, विशेषतः विचारांची बहिणी. अर्थात हेच विचार या हल्लीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. एक शिस्तीचा विचार या गोविंदा पथकाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो. टाइम नोट करून घ्या, गोविंद पथक टाइम नोट करून घ्या. 1 मिनिट 8 सेकंड .21. 1 मिनिट 8 सेकंद 21. जोरदार टाळ्या वाजवायच्या. अत्यंत शिस्तबद्धरित्या, अत्यंत शिस्तबद्धरित्या. व्हेरी गुड. संदीप दादा गावडे यांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जय महाकाली गोविंद पथक आडिवरे राजापूर 7 थरांची सलामी देणारा सलामीवीर आपल्यापर्यंत येतोय. गोविंदा बघा, श्रीकृष्णाचं प्रिय असं मोरपीस जे ज्यानं आपल्या हेल्मेटमध्ये लावलंय आणि त्याच श्रीकृष्णाच्या आशीर्वादानं 7 थरांची यशस्वी रचना करून या ठिकाणी 7 थरांची मानाची सलामी आपल्या समोर दिली जाते. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित सावंतवाडीचा मानवी नसलेली भव्य जयंती उत्सव 2025 मध्ये पुन्हा एकदा उपस्थित सगळ्या गोविंदा प्रेमींचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सहर्ष स्वागत.
मित्रांनो खूप असे धमाल आली दहीहंडी पथकामध्ये सावंतवाडीला येऊन आपण दहीहंडी फोडलेली आहे आणि लवकरच आता आम्ही दहीहंडी फोडून झालेलो आहे. आता घरी निघतो. बॅटरीसुद्धा आपली चार्जिंग उतरलेली आहे आणि 1 नंबरचं असं आपलं महाकाली गोविंदा पथक. तर आपण सावंतवाडीपर्यंत पोहोचलोय आणि आता आपण या ठिकाणी घरी चाललो. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या रोटरॅक्ट व्हिडिओला क्लबचे लाईक, पदाधिकारी शेअर उपस्थित होते आणि त्यांना मी सबस्क्राईब व्यस्त करायला करण्याची विनंती करतो. चला तर मग श्री स्वामी समर्थ.